विद्यार्थी मित्रांनो, आजचा पॉइंट आहे आपला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे काय असते? फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे काय असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, पर्वणी. फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे पर्वणी असते. प्रश्न क्रमांक 2 बघा, सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन म्हणजे काय असते? सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन म्हणजे काय असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, सामंतशाही. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन म्हणजे सामंतशाही असते. प्रश्न क्रमांक 3 आहे, मासिक, कादंबरी, साप्ताहिक व पाक्षिक यापैकी विसंगत घटक ओळखा. मासिक, कादंबरी, साप्ताहिक व पाक्षिक यापैकी विसंगत घटक ओळखा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, कादंबरी. मासिक, कादंबरी, साप्ताहिक व पाक्षिक यापैकी कादंबरी हा विसंगत घटक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, ईशान्य भारतातील चेरापुंजी येथे कोणत्या प्रकारचा पाऊस पडताना आढळतो? ईशान्य भारतातील चेरापुंजी येथे कोणत्या प्रकारचा पाऊस पडताना आढळतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, प्रतिरोध. ईशान्य भारतातील चेरापुंजी येथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडताना आढळतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे असे म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, मतलई वारे व खारे वारे. मतलई व खारे वारे यांना डॉक्टर वारे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 आहे, विद्वान हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? विद्वान हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, तत्सम. तत्सम या भाषेमधून विद्वान हा शब्द आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, माय लाईफ माय म्युझिक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? माय लाईफ माय म्युझिक हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, पंडित रविशंकर. पंडित रविशंकर यांनी माय लाईफ माय म्युझिक हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर या दिवशी हिंदी दिवस साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक 9 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, मुंबईचे नागरिक. मुंबईच्या नागरिकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, किती लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे ग्रामपंचायत गट स्थापन करता येतो? किती लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, 500 पेक्षा कमी. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. प्रश्न क्रमांक 11 आहे, उच्च न्यायालय कोणत्या कलमाअंतर्गत विशेष आदेश जारी करतात? उच्च न्यायालये कोणत्या कलमाअंतर्गत विशेष आदेश जारी करतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, कलम 226. कलम 226 अन्वये उच्च न्यायालये विशेष आदेश जारी करत असतात. प्रश्न क्रमांक 12 आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आलेला होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशाला अग्रक्रम देण्यात आलेला होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, पोलाद उद्योग. पोलाद उद्योगाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अग्रक्रम देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 13 आहे,
भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखू लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखू लागले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 1858. 1858 पासून भारताचे गव्हर्नर जनरल हे भारताचे व्हाईसरॉय म्हणून ओळखू लागले होते. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, यमुना. यमुना ही नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 15 बघा, आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 2005. 2005 मध्ये भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, B.N. राव. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून B.N. राव यांची नियुक्ती झालेली होती. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेच्या सभासद नव्हत्या? खालीलपैकी कोणती महिला ही संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, इंदिरा गांधी. इंदिरा गांधी ह्या संविधान सभेच्या सभासद नव्हत्या. प्रश्न क्रमांक 18 आहे, संविधान सभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड कोण करतात? संविधान सभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड कोण करतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, विधानसभेचे सदस्य. विधानसभेचे सदस्य हे विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करत असतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये रतापानी व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 17 जुलै. 17 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 21 आहे, मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा बहुमान मिळवणारे राजकीय व्यक्ती कोण आहेत? मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा बहुमान मिळवणारे राजकीय व्यक्ती कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, पवन कुमार चामलिंग. पवन कुमार चामलिंग हे मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा बहुमान मिळवणारे राजकीय व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, संगणकात टेबलचे एका सेलमध्ये रोज कॉलम इन्सर्ट करण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते? संगणकात टेबलचे एका सेलमध्ये रोज कॉलम इन्सर्ट करण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, स्लीपर सेल. स्लीपर सेल हे फंक्शन संगणकात टेबलचे एका सेलमध्ये कॉलम इन्सर्ट करण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 23 आहे, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले आहे? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, लक्ष्मी स्वामीनाथन. लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, राज्यसभा.
राज्यसभा नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करत असते? प्रश्न क्रमांक 25 आहे, लोकसभेतील मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेत्याचा दर्जा खालीलपैकी कोणासमान असतो? लोकसभेतील मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेत्याचा दर्जा खालीलपैकी कोणासमान असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट मंत्र्याबरोबर लोकसभेतील मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेत्याचा दर्जा असतो. प्रश्न क्रमांक 26 आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात 4 स्तरीय पंचायत राज व्यवस्था राबवली जात आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात 4 स्तरीय पंचायत राज व्यवस्था राबवली जात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये 4 स्तरीय पंचायत राज व्यवस्था राबवली जात आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, 1917 मध्ये राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? 1917 मध्ये राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, वि रा शिंदे. वि रा शिंदे यांनी 1917 मध्ये मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या उद्योगांमध्ये कार्बन ब्लॅक म्हणून कच्चा माल म्हणून वापरला जातो? कोणत्या उद्योगांमध्ये कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, रबर. रबर या उद्योगांमध्ये कार्बन ब्लॅक म्हणून कच्चा माल वापरला जातो. प्रश्न क्रमांक 29 आहे, सर्वाधिक शुद्ध प्रतीचा दगडी कोळसा खालीलपैकी कोणता आहे? सर्वाधिक शुद्ध प्रतीचा दगडी कोळसा खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा सर्वाधिक शुद्ध प्रतीचा दगडी कोळसा आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, धान्य दळण्यासाठी जाती वापरण्यात येणारा कुरुंद दगड कोणत्या जिल्ह्यात सापडतो? धान्य दळण्यासाठी जाती वापरण्यात येणारा कुरुंद दगड कोणत्या जिल्ह्यात सापडतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये धान्य दळण्यासाठीची जाती वापरण्यात येणारा कुरुंद दगड सापडतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.